आमची गावाला आहे ते आम्ही जातो. आम्ही आमचे देव करणार आहे, मी आंघोळ करणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, आम्ही कोकणकर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण चाललो आहोत कोंडेश्वरला. हे बदलापूरला आपल्याला पडतं आहे. ॲक्च्युली प्लॅन छोटासाच आहे, अचानक ठरला आहे. आज 15 ऑगस्ट आहे, तर सुट्टी आहे आपल्याला आणि त्यानिमित्त आमचा प्लॅन जरा दुसराच होता, पण ते काही सक्सेस नाही झाला. सो कुठेतरी जायचं आहे जवळच, त्या हिशोबाने आपण एक छोटासा प्लॅन केला आहे कोंडेश्वर. बऱ्याच टायमापासून बघतोय व्हिडिओ, पण तरी गेलो नाही. सो चला यावेळी जाऊन बघूया काय आहे. आता वाजले दुपारचे 3, तर आपल्याला ऑलमोस्ट 6 वगैरे वाजतील, कारण 2 तासाचा प्रवास आहे. जे ट्रॅफिक वगैरे पकडले तरी तेवढा टाईम बघूया. त्या टायमानुसार आता आपण बघूया किती वाजता आपण ॲक्च्युली पोहोचतोय, त्या हिशोबाने आपले पुढचे प्लॅनिंग्स असेल. प्लॅनिंग म्हणजे काय नाही आहे, फक्त जायचं आहे आपल्याला तिकडे थोडंसं. वरदला पाण्यात जरा डुबकी मारायची आहे. वरदला डुबकी मारून आणूया आणि उद्या तर उद्या बघूया. उद्या पण आपल्याला सुट्टीच आहे, रविवार. उद्या सुट्टी आहे. आम्ही तर एवढ्या सगळे गावाला जाणार आहे. आता आज मला सुट्टी आहे आणि काय पण सुट्टी आहे. मला काय बरोबर आहे का? तर आता आपण आहोत गोरेगावला. इथून आपल्याला लेफ्ट टर्न मारायचं आहे. राईट आपल्याला घेतला तर ब्रिज डायरेक्ट आपण अंधेरीला जाऊ. आपल्याला JVला रोडनी जायचं आहे ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला, तिथून बदलापूर असा आपला प्रवास असेल. ट्रॅफिक नसावी आणि असली तरी आता काय करू शकत नाही. ते मागच्या काच खोललंय. अरे का खोलली आहे समीर? ते काच सगळं बंद कर. तुला नाही. मगाशी सांगितलं कुठले होतं खोलली आहे मी, ना? ती तिकडची. अरे AC लावली आणि तू काच खोलतेस. मी विसरला. मगाशी सांगितलं मी तुला बंद कर. मित्रांनो, आपण आता पवे क्रॉस केलेला आहे आणि आता तर तुम्ही बघाल पुढे तर आपल्याला एक ईस्टर्न एक्सप्रेस हायवे टच होईल. राईट मारलं तर वसई आणि लेफ्ट मारलं तर मुलुंड कल्याण. तर आपल्याला लेफ्ट मारायचं आहे, कारण बदलापूरला आपल्याला या साईडने जायचं आहे. ट्रॅफिक आहे बऱ्यापैकी, एकदम म्हणजे कमी आहे. तर मित्रांनो, आपण आता सरळ गेलं तर डायरेक्ट आपण जाणार आहोत भांडूपला नाही, पुढे गेलं तर ठाणे वगैरे. पण आपल्याला हा ऐरोलीवरून जायचं आहे. आपण ब्रिजच्या खालून आलो आहे आणि हा जो टर्न आहे ब्रिजच्या खालचा राईट टर्न, तो आपल्याला घ्यायचा आहे. हो, आपल्याला सिग्नल लागलेला आहे. सो जस्ट होल्ड, अजून काही मिनिटं वाट बघा. तर आपण हा टर्न घेतला आहे ऐरोलीचा. ऐरोली रोड जो पुढे वाशीला देखील कनेक्ट होतो, पण आपल्याला या रोडवरून थोडंसं पुढे जायचं आहे आणि बघूया पुढे कसं काही आपल्याला. मी कारण या रूटला पहिल्यांदाच येतोय गाडीने, बाईकने आलेलो आहे पण बऱ्याच आधी आलो आहे. हायवेला रस्त्याची कंडिशन बघा. तर या रूटवरती मी खूप आधी आलेलो होतो, म्हणजे बऱ्याच कमी वेळा आलो आहे. कारण इथून सुद्धा आपण गावाला जाऊ शकतो. हा डायरेक्ट सरळ गेला तर वाशी क्रॉस करून पुढे जिथे रोड टच होतो आपला, तिकडे आपण पोचू. सध्या तरी आपल्याला जायचं आहे बदलापूर. आपण वाशीपर्यंत नाही जाणार आहोत. अजून एक टर्न मारलेला आहे. इथून अंबरनाथ, बदलापूर, नेरळ, माथेरान, कर्जत, खोपोली आणि आपला पुणे मुंबई हा जो महत्त्वाचा मार्ग आहे त्या साईडला हा कनेक्ट होतो. म्हणजे कर्जतला हा बाहेर पडतो पुढे आणि आपल्याला ह्याच रूटने अजून जायचं आहे पुढे. रस्ते ओके आहेत, पण थोडंसं काम चालू आहे बऱ्यापैकी मेट्रोचं.
त्याच्यामुळे थोडीफार ट्रॅफिक आहे, बाकी सगळं फर्स्ट क्लास आहे. तर मित्रांनो, आपण गर्दीतून बाहेर निघालो आहे, म्हणजे ट्रॅफिकमधून, आणि आता आलो आहोत कोंडेश्वरच्या मेन रोडला. ॲक्च्युली अजून आपल्याला बरंच चालायचं आहे, बरंच किलोमीटर आहे, अजून 3.8 किलोमीटर आहे. पण इथे रस्ता अरुंद आहे आणि अरुंदच, आणि लोक परतीला प्रवासाला निघालेत आणि आम्ही आता निघालो तिकडे जायला. Feeling drowsy? Please take a break. इथे आमची टाटा पंच खूप काळजी घेते आमची. जस्ट 2 तास कंटिन्यू वगैरे गाडी चालवली ना, किती बोलते की अरे बाबा आराम कर, पण आपण काय करणार नाही आहोत, आपल्याला जायचंय. तिकडे पाऊस वाटतोय का? समोर काय? ते सगळी काय माहिती. गर्दी आता कमी मिळायला पाहिजे. आपण काय दर्शन मिळालं तरी ठीक आहे, थोडंसं वरदला डुबकी मारवायचे त्या पाण्यामध्ये आणि मग निघू. कारण वरद आमचा काही जास्त वेळ आता पाण्यात बसत नाही. गणपती लगेच आता बाहेर येतो, त्याला थंडी सहन होत नाही आता. ही आहे तशी चालवायची. मित्रांनो, इथे आपल्याला थोडीशी ट्रॅफिक मिळाली. आता कोंडेश्वरला आपण पोहोचत आलो आहोत आणि जस्ट इथून आता एक फाटा फुटेल, एक लेफ्टला जाईल, एक राईटला जाईल. आता आपल्याला बहुतेक राईट मारायचं आहे, लेफ्टला काय बघावं लागेल. इथे कुठेतरी नदी वगैरे आहे अजून पण. रिटर्न चालले. हो, काही लोक आपल्यासारखे जात आहेत पण म्हणजे जेवण खाऊन निघालेत फिरायला. आमच्यासारखे आमच्यासारखे. वडापाव आहे, वडापाव. वा, चला, म्हणजे खायची पण सोय आहे इकडे, तुम्ही बघू शकता. भाजी, पाव, वडा. दुकानं आहेत आजूबाजूला. जरा गाड्या आडवे तिडवे लावले, त्याच्यामुळे थोडीशी ट्रॅफिक होते. मित्रांनो, ट्रॅफिक बघा, संध्याकाळचा टाइम आहे, लोक आता परतीला निघालेत आणि आता आपण चाललोत ना, तर आपल्याला अपोजिट साईडला ट्रॅफिक खूप मिळते. आता आपण पण जेव्हा निघू Say a command. तेव्हा बघू आता आपण कितपत आपल्याला ट्रॅफिक मिळेल. लेक हिल्स. मौत को छू के टक से वापस आ सकता हूँ, पहुंचा दूंगा वहां तक, वापस आना तेरे काम है. तर मित्रांनो, बघितलं तुम्ही आता जस्ट ठोकता वाचलोय. ऍक्च्युली चुकी त्यांची होती. हे इथे हे आहे का? डॅम आहे ना, डॅम आहे, डॅम. हा, हे इकडचा डॅम. तर मित्रांनो, आपण आलो आहोत डॅम जवळ. तर हा आपण इथे थोडासा टाइमपास करूया. आपण आता ऍक्च्युली झालं असं की गाडी पार्क करायला जागा नाही आपल्याला, ती पहिला शोधायची आपल्याला, त्याच्यानंतर आपण आंघोळ करायचं. या थोडा वेळ आंघोळ करूया का? तर मित्रांनो, आपण पोहोचलो आहोत. आता आपण मंदिराजवळ नाही गेलोय, इकडेच मध्ये गाडी थांबवली आहे. मगाशी बघितलं तर खूप ट्रॅफिक होती. हे बघताय तुम्ही वातावरण मागे किती भारी आहे. ॲक्च्युली जर पाऊस असता तर अजून डबल असता, छत्री घेऊ. धुकं असती. छत्री घ्या हवं तर आपण आता इकडेच गाडी पार्क केली आहे, कारण आपल्याला खाली कुठे आता पार्क करायला नाही मिळणार आहे. सो आपण इथं आता पार्क केली आहे. अजून पुढे जायला पाहिजे तर मंदिर लागेल आपल्याला. पण आता सध्या आपण वरदचा विचार करतो आहे. वरदला थोडंसं भिजायचं आहे, तर त्याला भिजूया आणि मग वाटलं तर मग पुढे जाऊया. चला, तुम्हाला दाखवतो पुढचं मंदिर. आणि हे वातावरण बघा. चला. मित्रांनो, आम्ही आलो आहोत डॅम जवळ. हो वरद, बघू तुझ्या हो स्माईल बघा किती आली आहे. खुश झालाय तर. ॲक्च्युली पाऊस नाही आहे म्हणून बरं आहे, आणि ऊन पण नाही आहे. नॉर्मल. चाल पुढे जातो पाण्या ना. हां, जा.
15-20 मिनटं झालेली आहेत आणि मजा करतोय वरच. इकडे बघू शकता तुम्ही. इकडे ॲक्च्युली कमी पाणी आहे. त्या साईडला म्हणायला गेलं तर खूप खड्डा आहे, तर तिथे मोठी लोक जात आहेत. इकडे सुरक्षेसाठी बॅरिकेड थोडेसे बांधलेले आहेत आणि इकडे बघाल तुम्ही इथून पूल आहे समोर. खूप पाणी स्वच्छ आहे आणि मजा आहे. गर्दी कमी झाली आहे कारण आता 6:30 झालेत, तर लोक ऑलमोस्ट गेलेली आहेत घरी आपापल्या आणि ट्रॅफिक पण आता आपल्याला कमी मिळेल. की होप्स ठेवूया, तर थोडा वेळ आपण ते मजा करू आणि निघूया. काळं व्हायच्या आधी आपण निघूया थोडंसं, कारण पुढे पण आपल्याला ट्रॅफिक मिळेल. त्या हिशोबाने आपल्याला जायचं आहे. होय, काय करतो रे तू? आता आंघोळ करून निघालो आहे बाहेर. आमच्या साहेबांना थंडी वाजली आहे. ॲक्च्युली त्यांनी एन्जॉय केला एकदम. मजा आली ना वरतू? खूप मजा केली. हां, तर त्याला आता थंडी वाजते. तर आपण आता इथून निघणार आहोत आपल्या गाडीकडे. गाडीवरती पार्क केली आहे. आता इथून मंदिरात जाऊ, आपण दर्शन घेऊ आणि तिथून डायरेक्ट घरी निघू. आता वाजलेत 6:45. थोड्या वेळाने काळोख होईल, पण आता आपल्याला काही टेन्शन नाही. मंदिरात जायचं आहे, दर्शन घेऊ आणि निघू. खतरनाक झालं आहे, जबरदस्त. पाऊस असता आता काहीच दिसलं नसतं. हे मी नेहमी व्हिडिओमध्ये बघतो आहे यूट्यूबवरती, आज प्रत्यक्षात अनुभवायला आलो आहे. वर्थ इकडे येणं, नक्कीच यावं. जरा सुट्ट्या बिट्ट्या बघून यावं. इथे आपली गाडी पार्क आहे, आपली टाटा पंच. आपल्याला ॲक्च्युली जागा पण छान मिळाली, कारण खाली गेलो असतो तर परत तिकडे मागे जा, वरती या. तर आता आपण इथूनच डायरेक्ट मंदिरात जाऊ. आता वरचे कपडे बदलायचे आहेत. तर बघा कसं कापतोय, कसा रे. तर मित्रांनो, अशा सुंदर वातावरणात आमचे वरद भाऊ इथे कपडे चेंज करतायत गाडीतच. कसं वाटतंय वरद साहेब आता? ओके आता? बेटर फील? मग अशी थंड वाटलं होतं, आता ओके ना? हां, तर आता झालं असं की आम्ही नेहमी कुठे गेलो ना बाहेर, आता विशेषतः पावसाळ्यात, तर आम्ही एक्स्ट्रा जोडी त्याचे घेतो, कारण आम्हाला माहिती आहे कुठे पाणी दिसलं की हा बेडूक लगेच पाण्यात उड्या मारायला बघतो. तर त्याच्यामुळे आम्ही आता तयारीत ठेवतो नेहमी. आणि आपली गाडी असल्यामुळे अशा सगळ्या सोयी चांगल्या झाल्यात त्याच्या. ये मित्रांनो, आपण आता चाललो आहेत कोंडेश्वर मंदिराकडे. इथून पुढे गाडी पार्क करायला जागा असावी, कारण गाडी तर समोरून येत आहेत. रस्ता बघा किती मस्त आहे, वातावरण पण छान आहे. झाले संध्याकाळ, त्याच्यामुळे थोडंसं काळोखालं वातावरण आहे, पण मजा आली. ॲक्च्युली छोटासा आपली जवळच पिकनिक झाली आहे. मोठी पिकनिक आपण करूच नंतर. चल ना बरं, टाइमपास करतोय. मी काय नाही टाइमपास करतो, तू टाइमपास करतोय. आलाय आता तो व्हिडिओ मध्ये. आता पोलिसांना दाखवणारी व्हिडिओ, मग गेला असतो आता पोलीस स्टेशनला. ये भगवान क्या जुलूम है. तर आम्ही इथे आता गाडी पार्क केली आणि इथूनच आम्ही चालू आता पुढे देवदर्शनाला. पुढे आपल्याला मंदिर लागलंय, चालू आहे अजूनपर्यंत. तर या साईडला आपलं मंदिर आहे, इथे गाड्या पार्क करायला आपल्याला जागा देखील आहे. तू खाल्लं, पोट भरलं तुझं आता? आता तुला काय नको आहे ना? उपाशी राहणार ना तू आता? उपाशी राहणार ना? कट करतो. काय केलं रे? फोन पाहिजे मला. हा, मग देणार नाही येताना. आता थोडी आहे, आता असला तर घे. येऊ दे ना. नाही आता नाही, असेल तर घे. पुढे भेट. अरे पण घेऊ दे, असू दे तसंही. मस्त वाटतं रे. फोटून आलाय मोठा आहे. तर आपण आलो आता मंदिर परिसरात. इथून थोडंसं आपल्याला चालायचं आहे. आता हे वाढवलं आहे बऱ्यापैकी. आणि या साईडला बघाल तर नदी आहे ही बघा. पुढे पण धबधबा आहे मस्त तिकडे आतमध्ये. कुठे? हां, तो बघ वरतू, तिथे तर एकदम मोठा आहे, पण तिकडे तू जाऊ शकत नाही त्या धबधब्यावरती. तो बघ इथून दिसतोय बघ, पाणी दिसतंय. हे आहे कोंडेश्वर मंदिर. तर आम्ही आता इथे चपला काढू.
मित्रांनो, हे आहे कोंडेश्वर मंदिर. इथे बघूता तुम्ही धबधबा आहे आतमध्ये. आता इथे बंदी करतात जायला, कारण बऱ्याच लोकांचा जीव गेलेला आहे इकडे. हे आमचे नंदी बैल. वा, जवळ तू नीचे उतरो, फिर मैं उठाती हूँ, फिर बताना. तो सिर में मारूंगी क्या? नमो नमो करा. पाय पडतो, पाय पडा तू. पड पड पड. गेला. आपले देव आहेत बा, विठ्ठल रखुमाई आपली. तर मित्रांनो, इकडे बघा, इथे आता एंट्री वर्जित केली आहे, कारण ते बरेच लोकांचा मृत्यू झालेला आहे. कारण ते ऐकत नाही, लोक वरून उड्या मारतात म्हणून. तुझं काय? तर इकडे 3 मंदिर आहेत. आपण बघितलंच मगाशी, हे तिसरं आहे. तिकडे मागे 2 होते आणि 2 ठिकाणावरून धबधबे येतात इकडे खाली. आणि हा सगळा जो पाणी आहे तो पुढे आपला पुढे बांधत जातो आहे. तिथे आपण आता मगाशी आंघोळ केलेली. हो, तर मित्रांनो, आमचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आता इथून निघतोय परतीच्या प्रवासाला घरी. आता मंदिर पण माहिती नाही आता किती वाजेपर्यंत आहे चालू. हां, तर दुकान विकान पण सगळे बंद झालेले आहेत, तरी पण लोक येत आहेत अजूनपर्यंत. काळोख झालेला आहे ऑलमोस्ट पूर्ण, तर एकदम काळोख झालेला आहे आता. आणि इथे बघा, आतमध्ये दोघांची मेजवानी चालू आहे. लॉक खोला. तू खा. मक्का. तर आता मक्क्यासाठी खूप मारामार झाली. ॲक्च्युली तिकडे जीपे नव्हता, त्याच्यामुळे आम्ही कॅशसाठी परत आलो इथे. आणि पुन्हा आता परत निघतो आम्ही आपल्या घराकडे. सोबत निघतोय. हो हो, हे काय झालंय का की नॉर्मल कुडतडताय रे तुम्ही लोक उंदरासारखे. आता आपण निघतोय. कोंडेश्वर मंदिराचं आपलं दर्शन झालेलं आहे. वाजलेत आता 7:36. तर आपल्याला ऑलमोस्ट जायला अजून लागतील 2.5 तास, म्हणजे 9, 9:30 किंवा 10 होतील आपले. आता खाली धरण होतं, ते धरणावरून आपण मंदिराकडे तुम्ही जर हार्डली चालत जर याल तर 15 ते 20 मिनटं लागतील. गाडी असेल तर 5 ते 10 मिनटं लागतील तुम्हाला. नशीब आपलं एवढं चांगलं होतं की आज 15 ऑगस्ट आहे, उद्या रविवार आणि परवा सोमवार. असे 3 दिवस असताना गर्दी खूप असते, पण आज गर्दी नाही मिळाली आपल्याला. खूप लवकर दर्शन झालं आणि मस्त दर्शन झालं, एकदम अजिबात गर्दी नव्हती. तर उद्या देखील रविवार आहे, तर उद्या देखील गर्दी आहे. आणि परवा सोमवार आहे, श्रावण सोमवार, तेव्हा देखील गर्दी असेल. तर चला, हा आपण ब्लॉग इथेच संपूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.
आपल्याला अजून पुढच्या ट्रिप करायच्या आहेत, कारण आता पावसाळा आहे. जसं सांगितल्याप्रमाणे पावसाळ्यात कोकण साईडला फिरण्यात मजा आहे. तर आपण प्रयत्न करूया की ती एक मोठी पिकनिक किंवा मोठा एक आपला एक राऊंड त्या साईडला कोकण साईडला काढायचा. तो चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. वर्दू बाय करा. बाय बाय. बोल बाय बाय. चॅनलला लाईक सबस्क्राईब लाईक सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि बाय बाय.